नमस्कार नमस्कार नमस्कार. काय करताय मंडळी? व्हिडिओ बनवताय का नाही? लवकर बनवा, आम्हाला पाठवा. घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे लाव रे तो व्हिडिओ. मंडळी, प्रत्येकाची आता ही इच्छा आहे की आपला व्हिडिओ लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमात दिसला पाहिजे आणि 2 मिनिटात महाराष्ट्रात आपण फेमस झालो पाहिजे. फेमस होणं ही वेगळी गोष्ट आहे, पण आपली कला या कार्यक्रमात सादर करण्याची इच्छा प्रत्येकाला आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे भन्नाट व्हिडिओ येत आहेत. आता लगेच कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. बघूयात आजचा पहिला व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलेला आहे शालन सातपुते यांनी. बघूयात काय आहे व्हिडिओ. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. पदर उडतोय भारा भारा, हिरोनी दिसती जरा जरा, ताररी राहरी रा रा रा. शांताबाई शांताबाई शांताबाई, अगं शांताबाई. रूपाची खान दिसती छान, लाकात छान, नजरेचा वाहन, तीर कमान, मारिती चक्रा, तुझा ग नकरा, इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा, 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 चक्रा नकरा. शांताबाई 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 शांताबाई, अगं शांताबाई. वा 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 वा. शालनजी, मनापासून तुमचे आभार की तुम्ही इतका सुंदर व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवला. खरं तर त्यांचं वय 65 वर्षांच्या आसपास आहे अशी माहिती माझ्याकडे आहे. आणि या वयात तुम्ही इतका सुंदर नृत्याविष्कार करताय. खरंच तुम्हाला सलाम आहे, सॅल्यूट आहे. कारण ह्या वयामध्ये इतकी एनर्जी आणि इतका सुंदर डान्स हे अवघड असतं बऱ्याच लोकांसाठी, पण तुम्हाला हे जमतंय. तुमची ही कला भन्नाट आहे. तुमचा व्हिडिओ मला फार आवडला. ह्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 8 स्माइलिंग. तर मंडळी, बघूयात कार्यक्रमात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलाय राधाताई पाटील यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. गो कोरोना गो, गो कोरोना गो. हे कोरोना व्हायरस, काय चुकलं मागलं असलं तर आम्हाला माफ कर. तुझ्या पाया पडती, तुझ्या नावानं 5 मंगळवार धरती, तुझी खणनारानं ओटी भरती. तू पहिला इथनं निघून जा. लय भ्या वाटतंय, कुठं जाईना येईना. अजून एक मच्छर अगरबत्ती तुला मी लावते. हो, आमच्यातली माणसाला येड आहेत, कुठं मी बोंबलत फिरते ती आणि माघारी येते ती. त्यामुळं माग आला कोरोना व्हायरस. त्यांच्याकडून लय मोठी चूक झाली. घे पदरात. राधाताई, तुमचा व्हिडिओ मला लय आवडला. आणि करोनाला ते मच्छर कॉईलनी घालवत नाही. त्यांना म्हणतात अजून एक मच्छर कॉईल लावते, तू खुश हो आणि मग जा. वा वा, तुम्ही करोनाला घालवण्यासाठी जो काही प्रयत्न करताय तो मला आवडला. यांचा अजून एक व्हिडिओ आहे. बघूयात काय व्हिडिओ आहे. पहिली मी अशी दिसायची, हिरुनीला बी महाग टाकायची. हो हो, कसं दिसतंय पाखरू. पाखरू. आणि आता बघा, लॉकडाऊन मध्ये घरात बसून बसून पाखराचा कोळसा झाला. वा 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 वा. राधाताई पाटील, तुमचे व्हिडिओ मला आवडले. करोना घालवण्यासाठी तुम्ही एक आपला स्वतःचा घरगुती प्रयत्न करताय, पण तशाने करोना जाणार नाहीये. वेगळी काळजी घेतली तरच करोना जाणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइलिंग. तर मंडळी, बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ पाठवलाय सलीम मुजावर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. जुन्या मैत्रिणीचा डीपी झूम करून पाहत होतो. एवढ्यात पाठीमागून बायकोचा आवाज आला. हां, राहू द्या, यापेक्षा जास्त जवळ नाही येणार ती. टोमणे मारणे ही एक कला आहे, पण मारलेला टोमणा समजून पण न समजल्यासारखं वागणं ही त्याहून मोठी कला आहे बरं का. वा वा. एक कडू सत्य, ज्याच्या घरी लव्ह मॅरेजसाठी फुल्ल परवानगी असते ना, नेमकं त्यालाच कोणी पटत नाही. बायका नेहमी म्हणतात की पुरुष मूर्ख आहेत, पण बायका हे देखील नेहमी म्हणतात बरं का,
की आम्ही पुरुषांपेक्षा काही कमी नाही. वा 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 वा. ग्रह मंगळ पृथ्वीपासून 225 लाख किलोमीटर लांब आणि त्याचा धंदा भारतीय लोकांचे लग्न मोडणे. रोज सुकायला टाकलेलं मास्क पाहून असं वाटायला लागले की कोरोना नावाचं बाळ घरात जन्माला आले आणि त्याचं लोंगोट धुवून वाळवट टाकले. वा 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 वा. तुमचे व्हिडिओ मला फार आवडले सलीम, आणि तुमचं कॉमेडीचं टायमिंग लयच भारी आहे. मस्त. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, बघूयात आता व्हिडिओ कुठला आपल्याकडे आलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे शुभम जाधव यांनी. बघूयात काय पाठवलेला आहे. ए लॅपटॉप भावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. कसा आहेस रे सलमान? मी मस्त आहे बाबा. वाह. मी देवगनला कॉल करा ना. सलमान, या रजयचा आडनाव नको घेऊया. काय नाही, त्याचा आडनाव मध्ये गन हा शब्द येतो आणि तुला माहिती आहे ना, गन बंदूक हे सगळं ऐकून मला रडायला येत. सॉरी बाबा. थांब, मी बाबूराव आणि अजय दोघांना कॉल लावतो. करा. 5, 6, 7, 8 कॉल. अभी वो लोग जब कॉल उठाते हैं तब तक मैं C- स्केल पे एक गाना गाता हूँ. साकी साकी रे साकी साकी. तेरी माकी. बाबू भैया ओरडतात कशाला? काय झालं? अरे कोण आहे रे? अरे मी सलमान खान. अरे तू कुठली घाण असू दे रे, मी काय करू? हे बस झालं रे आता तुमचा. अरे अजय, तू दिसत नाही आम्हाला, जरा लाईट तरी चालू कर. दोन लाईट चालू आहे बाबा. अरे एक लाईट चालू आहे काय? ए ब्राईटनेस वाढव तुझी. 1 मिनिट. हा. बोल, कसा है? हमें तो अपनों ने लूटा, गैरों में का दम था. बाबा, हमारी कच्ची भी डूबी वहाँ, चहा दाने दाने में केसर का दम था. जमायला तोंडातली सुपारी काढून बोल रे बाबा. मी चायनीज समजतो नाही रे, मी फक्त चायनीज खातो. बाबू भैया त्याच्या तोंडात केसर का दम आहे. केसर का दम, सुपारी नाही. अभी मेरा बात ध्यान से सुना तुम लोग. मला आपला देश आत्मनिर्भर बनवायचा आहे, म्हणून मी विदेशी बंद करून देशी चालू केली आहे. देशी देशी प्रोडक्टची खरेदी चालू केली आहे. हे अजय, तू तुझा डोकं वाकडं करून कशाला बोलतो रे? आता माझी सटकली. हे मेरा स्टाईल आहे बाबू भैया. अरे अजय, तुला माहित आहे मी माझ्या हरणावर फिरायला गेलो होतो. काय मस्करी करता? तुमच्याकडे हरण आहे काय? मी काय बेड आहे काय? ये बाबूराव कष्ट आले, मी माझं सायकलचं नाव हरिण ठेवलं रे बाबा. बस करो. हरण का नाम मत लो, मुझे प्रॉब्लम होती है. वा 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 वा. शुभम जाधव, इतका भारी व्हिडिओ त्यांनी पाठवला. आणि मिमिक्री ही कला तशी तर बऱ्याच लोकांना येते. बरीच लोक ती ट्राय करत असतात, पण सगळे आवाज जमतील का नाही याची थोडी शंका असते. आणि कसं असतं, तर मला पण सवय आहे ते वेगवेगळे आवाज काढायची लहानपणापासून. शुभम, तुझ्याकडे बघितल्यानंतर मला माझी आठवण झाली, ज्या वेळेला म्हणजे तुझं वय फार दिसत नाही मला, असंच मी पण स्टार्ट केलं होतं करायला. आणि तू इतकं भारी करतो गड्या. तू म्हणजे सलमान खान तर काय विचारू नको, संजय दत्त जे तू केलेस, त्याच्यानंतर अजय देवगन, म्हणजे एवढ्या लहान वयात तुझा आवाज इतका भारी आहे मित्रा. आणि तुझं ऑब्झर्वेशन मिमिक्री करण्यासाठी म्हणजे नक्कल करायला पण अक्कल लागती, हे मी नेहमी म्हणतो. ते तुझ्याकडं बरोबर ठासून भरलेलं आहे. आणि इतके भारी भारी आवाज काढायचे, एकानीच वेगवेगळे गेटअप करायचे, लय भारी. आमच्याकडं असा प्रयत्न झाला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये, तुम्ही बघितला. पण त्यांना मी म्हणलं होतं तुम्ही फक्त गेटअप बदलले, आवाज नाही बदलला. पण हा पहिला व्हिडिओ आपल्याकडे मिमिक्रीचा असा आलेला आहे जो इतका भारी आहे. आणि शुभम, तुझ्या या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 9 स्माइलिंग. वा. तर मंडळी, बघू आता पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलेला आहे पंडितराव जोहरे यांनी. बघूया त्यांनी कुठला व्हिडिओ पाठवलाय. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. पंडितराव जोहरे
शेंदुर्णी, काकांना उकडते बहुतेक, ते बनियनवरच बसलेत व्हिडिओ करायला. जिल्हा जळगाव. आपणास नाकातून बासरीचे मंजूळ स्वर ऐकवित आहे. नाकातून हा वा. वा. वा वा वा, काय भारी राव, काय भारी. म्हणजे बासरी आतापर्यंत तोंडाने वाजवताना आम्ही अनेक लोकांना बघितलं, पण नाकाने बासरी वाजवणारा माणूस मी पहिल्यांदा बघितला. आणि काकांचा फोटो दाखवा इकडं. काकांच्या मिशा बघितल्या का तुम्ही? मला कवी नायगावकर साहेब आठवले, आणि त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला असता तर ते म्हणाले असते, वा 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 वगैरे वगैरे, इतकं सुंदर, तुम्हाला सांगतो यांनी बासरी वाजवली. अहो हे सोपं नव्हे, ते पण नाकानं वाजवायची. आमच्या इकडं लहान लहान मुलं सुद्धा नाकानं बासरी वाजवतात सर्दी झाल्यावरती, पण तुमची ही बासरी वेगळीच होती, वगैरे वगैरे वगैरे. काकांच्या मिशा नायगावकर काकांसारखेच आहेत. आणि काकांचा व्हिडिओ बघताना मला असं लक्षात आलं, ते आपले कॅज्युअली एकदम बसलेत. आपले निवांत जेवण बिवण झाल्यावरती आपले बसले होते बनियनवरती. आणि कोणीतरी घरातलं म्हणलं असेल तुमचा व्हिडिओ पाठवायचा का, ते म्हणले असेल अरे कुठलं सिलेक्ट होणार आहे, आणि त्याच्यातच पटकन त्यांनी काढून घेतलाय कोणीतरी व्हिडिओ. त्यांना कपडे पण घालू दिले नाहीत. बघा ना, आता व्हिडिओ लागल्यानंतर त्यांचं झालं असणार आहे, अरे देवा व्हिडिओ तर सिलेक्ट झाला, तुम्ही चांगला कुर्ता घालायला पाहिजे होता. नाही, त्या लग्नातला तो शर्ट घालायला पाहिजे होता. पण काय का असं ना, तुमचा व्हिडिओ आणि तुमची कला मला लयच आवडली काका. सलाम तुमच्या या कलेला आणि तुमच्या या बासरी वादनासाठी. मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी, आता वळू आपण लगेच आपल्या पुढच्या व्हिडिओकडे. बघू व्हिडिओ कुणी पाठवलाय. ए लॅपटॉप भावा, कुणी पाठवलाय व्हिडिओ? व्हिडिओ आलाय धीरज शेगार या नावाच्या मुलाचा. बघूया त्यानं काय व्हिडिओ पाठवलाय. अय भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. तुझ्या रूपाचा ये तुझ्या रूपाचा वा. तुझ्या रूपाचा तुझ्या रूपाचा वा. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. वा वा. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. आहा. माझं काळीज लागलंय ना आ. भिजू द्या. माझं काळीज लागलंय ना भिजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. ए. वा वा. हळदीनं माखली सुरी नाहीत, घोड्यावरती चढलो मी. हळदीनं माखली सुरी नाहीत, घोड्यावरती चढलो मी. हातात कट्यार वाशिंग बांधून मनाच्या पेवान पडलो मी. वा. माझ्या
आज काळीच लागले नाचून गाणं वाजू द्या. आज काळीच लागले नाचून गाणं वाजू द्या. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना मला भिजू द्या. आज काळीच लागले नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या, गाणं वाजू द्या. वा 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 वा, कसला भारी आवाज आहे गाड्या धीरज तुझा. कसलं भारी, म्हणजे हे गाणं ऐकताना सगळ्यांना वाटलं असेल लहानपणीचा आदर्श शिंदे सापडला. वा वा वा, काय आवाज आहे गाड्या तुझा एवढ्या लहान वयात. आणि पिटी वाजवून गाणं बिणं दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम करणं तसं सोपं नाही मंडळी. इतकं भारी तुझा आवाज आहे मित्रा. आणि तुझं वय पण फार दिसत नाही. आणि तुझं गाणं इतकं सुरेल आहे की तू मोठेपणी एक चांगला गायक होऊ शकतो असं मलाच नाही, हा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेकांना वाटेल. आत्ता तर तुझी सुरुवात आहे, पण ही जर सुरुवात असेल तर पुढे याचं भविष्य किती उज्ज्वल आहे हे आता आपण वेगळं सांगायला नको. धीरज लयच भारी. पण तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की साधारणपणे तू जे गाणं गायलं ते सगळ्या वरातींमध्ये सध्या वाजत असतं. आणि अशी गाणी मला वाटतं वरातीसाठीच बनतात. कारण काही लोक असतात जी वरात गाजवून टाकतात. माझी वरात मला आठवली हे गाणं ऐकताना. आमच्या लग्नाच्या वरातीमध्ये ना 2 तास लग्नाची वरात चालली होती. संपता संपना मी वैतागलो. म्हणलं जाऊ दे यार, ही वरात चालू राहायची, लग्न नाही लागायचं, ही पोरं नाचतच राहतील. मी उतरलो घोड्यावरून खाली, डायरेक्ट मांडवात गेलो. भटजीला म्हणलं लावा लग्न, ती पोरं नाचू दे तिकडे. भटजी म्हणा नाही लावू शकत ना साहेब. म्हणलं का? नवरी गायब आहे. म्हणलं कुठे ती? तीच तर वरातीत नाचती म्हणून उशीर झालाय. काय करायचं सांगा अशा लोकांचं. पण तुझं गाणं मला लय आवडलं. आणि या तुझ्या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 9 स्माइली. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. व्हिडिओ पाठवलेला आहे नागेश म्हात्रे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी नागेश म्हात्रे, राहणार पालघर माई. कोंबडा आणि कोंबडी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते फक्त चिकन आणि अंडी. ज्या वेळेला अंडे देण्याची वेळ येते कोंबडीवर, त्यावेळेला कोंबडी आणि कोंबड्यांचं ते अंडी द्यायच्या वेळेला, जागा शोधण्याच्या वेळेला काय संवाद असतो, ती बोलीभाषा काय असते, ही तुमच्या पुढे मी सादर करणार आहे. आणि कोंबडी कोंबड्याला ऑर्डर करते जागा शोधण्यासाठी. कोंबडा एक जागा शोधतो आणि कोंबडीला बोलवतो. कोंबडी जाते, पसंत येत नाही. आता काय करायचं? मग कोंबड्याला एक खोका मिळतो. त्या खोक्यामध्ये तूस आणि भुसा असतो. आणि कोंबडा कोंबडीला म्हणतो कोंबडी येते आणि ती जागा बघितल्यावर कोंबडी एवढी प्रसन्न होते. वा, सुंदर जागा शोधलेली आहे. आता तुम्ही बाजूला बसा, बाजूला जा, मला इथे झुकरूप राहू द्या. आणि कोंबडी अंडे द्यायला बसते. इकडे कोंबडा बाजूला देवाचा धावा करत बसलेला असतो. सुखरूप होऊ दे रे हो एकदा. आणि कोंबडी एका सुंदर अंड्याला जन्म देते. आणि कोंबडीला ते पाहून इतका अत्यानंद होतो की कोंबडी सुरुवात करते. आणि कोंबड्यालाही परवडत नाही. वा 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 नागेशजी लय भन्नाट. आणि हे सोपं नाही राव. म्हणजे कोंबडा कोंबडीचा आवाज आपण आतापर्यंत काढणारे बघितलेले, कॉच वगैरे करणारे बरेचसे जण आहेत. पण तुम्ही जरा अभ्यास करून ते आवाज काढताय का काय असं मला वाटायला लागलं. तुमचं हे बघितल्यानंतर तर ते प्राण्यांच्या चॅनलवाल्यांना सुद्धा जे जमत नाही ते तुम्ही करताय असं मला वाटायला लागलं. केवढं ऑब्झर्वेशन आहे तुमचं. तुम्ही दिवस रात्र कोंबड्यांचाच अभ्यास करताय असं माझ्या लक्षात आलंय. पण नागेशजी हे इतकं जे काही कोंबड्यांचे आवाज काढणं आहे हे घरात करा तुम्ही. फक्त एवढी माझी रिक्वेस्ट आहे. तुम्ही बाहेर रस्त्यावरती जाऊन हे आवाज काढू नका. नाहीतर असं जर तुम्ही कराल तर तुम्ही पहिले असे व्यक्ती असाल ज्यांच्या मागं मुली नाही, सगळ्या कोंबड्या लागतील महाराष्ट्रातल्या.
पण मस्त तुमचा व्हिडिओ भन्नाट होता. या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. तर मंडळी बघूयात आता पुढचा व्हिडिओ आपल्याला कुणी पाठवलेला आहे. ए भावा, अरे लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी अंकिता राघव, पुणे शहर पोलीस. आज आपल्यासमोर मी एक कविता सादर करते. नाव आहे लढाई कोरोनाशी. कर्तव्य बजावताना प्रत्येक दिन जाई, कर्तव्य बजावताना प्रत्येक दिन जाई, कोरोनाशी लढते आहे रोज मी लढाई. जीवन जगतोय आम्ही तुमच्यासाठी, जीवन जगतोय आम्ही तुमच्यासाठी, कुटुंबाची जबाबदारी मात्र आमच्या पाठी. सगळं काही सांभाळून दुर्लक्षित राही, कोरोनाशी लढते आहे रोज मी लढाई. ऊन पाऊस न पाहता करतोय रे सेवा, ऊन पाऊस न पाहता करतोय रे सेवा, संकट विनाशाची हाक ऐकणारे देवा. रोगाला झाले आम्हा मारण्याची घाई, रोगाला झाली आम्हा मारण्याची घाई, कोरोनाशी लढते आहे रोज मी लढाई. आमचे काही साथीदार साथीने नेले, मृत्यूदाता भरतोय रोज नवे नवे पेले. परिस्थितीशी झुंजता झुंजता सक्षम झाले मी बाई, परिस्थितीशी झुंजता सक्षम झाले मी बाई, कोरोनाशी लढते आहे रोज मी लढाई. काळाला भिडण्याची आहे अपार हिंमत, काळाला भिडण्याची आहे अपार हिंमत, एवढेच हे मागणे तुम्ही जाणावी किंमत. जनता रक्षणाकरिता मी सर्वस्व वाही, जनता रक्षणाकरिता मी सर्वस्व वाही, कोरोनाशी लढते आहे रोज मी लढाई. धन्यवाद. वा 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 अंकिताजी, खरं तर तुम्हाला मानाचा मुजरा. तुम्ही महिला पोलीस आहात आणि तुम्ही आमच्यासाठी इतका सुंदर व्हिडिओ करून पाठवलात आणि तुमची ही कविता महाराष्ट्रापर्यंत या माध्यमातून पोहोचलेली आहे. खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे आज पोलीस कुठल्या परिस्थितीमध्ये काम करीत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालून ते रस्त्यावरती आपल्या संरक्षणासाठी 24 तास उभे आहेत. करोनाची लढाई तर आत्ताची आहे मंडळी. पोलीस दिवसरात्र अनेक वर्ष आपल्यासाठी हे काम करतायत. मग आपला सण असो, उत्सव असो, कुठली एमर्जन्सी असो, पोलीस बांधव नेहमीच रस्त्यावरती उभे राहून आपलं संरक्षण करतात. धन्यवाद अंकिताजी, तुम्ही आम्हाला हा व्हिडिओ पाठवलात. तुम्हाला या शोतर्फे मानाचा मुजरा. खरं तर तुमची ही कविता आणि तुम्ही जे काम करीत आहात ते कुठल्याही खेळाच्या चौकटीत मला अडकवायचं नाहीये, पण आपल्या खेळाची गंमत म्हणून तुम्हाला मी काही स्माइली देतो. तुमच्या या कवितेसाठी मी तुम्हाला देत आहे 7 स्माइली. धन्यवाद. तर मंडळी बघूयात पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवलेला आहे. पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलाय जतीन पाटील यांचा. बघूयात व्हिडिओ काय. ए भावड्या, अरे लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार, मी जतीन पाटील आपल्या समोर सादर करीत आहे बटाट्याची भाजी. तुमचं चुकतंय काहीतरी. हा रेसिपीचा शो नाहीये, कॉमेडीचा शो आहे. बटाट्याची भाजी करणार म्हणजे काय करणार आहेत नक्की. एकदा एक महाराष्ट्रीयन बाई ख्रिश्चन बाईला बटाट्याची भाजी कशी बनवायची हे शिकवते. तर आपल्या समोर सादर आहे बटाट्याची भाजी. मिसेस डिसूजा, आय टीच यू हाऊ टू मेक बटाट्याची भाजी. हा फर्स्ट टेक 1 पातेलं. अगं पातेलं का बाई? टन टन. टेक 1 पातेलं, पुट इट ऑन द स्टोव. पुट इट नो, देन टेक सम बटाटा. Cut it, what it and put it. Cut it, what it and put it. Cut it, what it and put it. Put it no. Then take one वाकडी तिकडी लांब मिरची. Cut it, what it and put it. Cut it, what it and put it. Then put some tail in it. But it must be गोडेचं तेल हा. When that चट sound will come no. Then take one झारा. अगं झारा का बाई? ढवळ from here and ढवळ from there. ढवळ from here and ढवळ from there. वा जतीन पाटील सर, लय भारी तुमचा व्हिडिओ. मला वाटतं तुम्ही बटाट्याची भाजी करणारे म्हणजे रेसिपी सांगताय का काय, पण तुम्ही कॉमेडीची रेसिपी सांगितली ती या ठिकाणी मला लयच आवडलं. आणि पु ल देशपांडे यांची जशी बटाट्याची चाळ होती तसा तुमचा व्हिडिओ बघून मला ही बटाट्याची भाजी वाटली. कारण पु ल देशपांडे यांची एक बोलायची खूप सुंदर स्टाईल होती कथाकथनाची. तुमचं सुद्धा मला तसंच वाटलं. जरा तुम्ही प्रयत्न केलात चांगला. आणि ही उपवासाची बटाट्याची भाजी मला लय आवडली. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. तर मंडळी आता लगेच जाऊयात आजच्या पुढच्या व्हिडिओकडे. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. हॅलो. हां हॅलो मॅडम, मी बोलतोय धावजी धुळाची धडपडे. हां बोला बोला. ते मॅडम ते आपलं कागद काय झालं, लॉकडाऊनच्या आधीपासून दिली होती फाईल मॅडम, अजून भेटलं नाही मला ते सरप तिकीट. अहो झाले ते. झालंय का? मग केव्हा येऊन यायला मॅडम?
नको नको, तुम्ही येऊ नका. तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे ना, त्याच्यावर मी पाठवते. त्याची प्रिंट काढा, मग ते तुम्ही बँकेत देऊ शकता. चालते का तसं? हो हो चालतं. लय उपकार झाले मॅडम तुमचे. उपकार कसले, ते आपले 2000 ठरले होते ना, तेवढे देऊन टाका. 2000 हो. मी काय करतो, 2000 नोटीचे फोटो काढतो आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देतो. तुम्ही हे काढून घ्या प्रिंट. वा 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 वा, जशास तसे ही जी म्हण म्हटलेली आहे ती तुम्ही खरी करून दाखवली. मला फार आवडला तुमचा व्हिडिओ. या तुमच्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 5 स्माइली. मंडळी, लगेच वळूयात पुढच्या व्हिडिओकडं. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे विपुल शिंदे यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. हा, डोक्यानं वाजवतो तू. वा वा, वा 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 वा, विपुल आयला लयच भारी. साधारणपणे आपल्याला बोटांनी सुद्धा जे वाद्य नीट वाजवता येत नाही ते डोक्यावर घेऊन यांनी वाजवलं. म्हणजे काय, कोणीतरी ह्याला सांगितलं असेल लहानपणीच की बाबा रे, कॅशिओ ही डोक्यानं वाजवायची गोष्ट आहे. त्याला म्हटलं डोक्याने वाजवायची म्हणून तू डोक्याने वाजवतोय. नाही, हा गमतीचा भाग आहे, पण लय भारी. हे अवघड आहे बरं का. दिसताना सोपं दिसतंय, पण ती बटणं हाताळणं बोटाने अवघड आहे. डोक्याने तर किती अवघड असेल सांगा. विपुल, तुझा हा व्हिडिओ भन्नाट आहे. या व्हिडिओसाठी मी तुला देत आहे 7 स्माइली. काय मंडळी, मजा येते का नाही? तुमचा पण एखादा व्हिडिओ पाठवा, मग मी म्हणणार आहे लाव रे तो व्हिडिओ. आता बघू पुढचा व्हिडिओ कुणाचा आहे. कदाचित तुमचा सुद्धा असू शकतो. पुढचा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे सुमेघ मनवर यांनी. बघूयात काय व्हिडिओ आहे. ए भावा, लाव रे तो व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी प्लास्टिक पासून पक्ष्यांचा आवाज काढून दाखवणार आहे. हा, पहिला आवाज मी घेतो चिमणीचा. हा, वा वा वा, क्या बात आहे. आणि दुसरा जो आवाज आहे तो कोंबडीच्या पिल्लाचा. हा, वा वा. आणि तिसरा जो आवाज आहे तो पोपटाचा. वा 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 वा, सुमेघ लय भारी लय भारी लय भारी. म्हणजे प्लॅस्टिकच्या कागदाचा तसा उपयोग आपल्याला फार नकोत. म्हणजे प्लॅस्टिकचा कागद तसा वापरायलाच नाही पाहिजे. आपल्याला माहिती आहे सध्या आता हळूहळू प्लॅस्टिकवर बंदी येते, पण त्याचा उपयोग तुम्ही चांगल्या कारणासाठी केलात. पक्ष्यांचे आवाज काढायला मला लयच आवडलं. हे अवघड आहे, सोपं नाही आहे. पण तुमची ही कला बघितल्यानंतर ना मला माझी बायको आठवली. ती सुद्धा ना अशीच कला सादर करते. प्लॅस्टिकच्या पिशवीतून ती आवाज काढू शकते. नाही, तुमच्यासारखे असे चिमणी कावळ्याचे आवाज नाही काढत ती. आम्ही थिएटरमध्ये पिक्चर बघायला बसलो का लगेच ती प्लॅस्टिकच्या पिशवीतून आवाज काढते. कुरुम कुरुम कुरुम. 2-3 रांगा तिच्याकडे बघत असतात. बाई हळू खा हळू खा. ते पॉपकॉर्नचे आवाज एवढे काढते प्लॅस्टिकच्या पिशवीतून की काही विचारायलाच नको. बरं 2 तासाचा पिक्चर असतो का नाही, ती अर्धा तास पॉपकॉर्न खाण्यात घालवती, अर्धा तास पिक्चर बघती आणि पुढचा 1 तास गोधडी घेऊन झोपती सरळ ते AC मध्ये. मी म्हणलं असं का करती? तर म्हणते आपण पैसे भरलेत ना ACचे, पैसे वसूल नको करायला. मी तिला म्हणलं अगं तू अर्धाच तास पिक्चर बघतीस, पुढच्या 1 तासाचं काय? म्हणे तुम्हाला कशाला आणलंय? तुम्ही पिक्चर बघायचं आणि स्टोरी घरी जाऊन मला सांगायची. अशी माझी बायको. पण तुमची कला लयच भन्नाट आहे. तुमच्या या व्हिडिओसाठी मी तुम्हाला देत आहे 6 स्माइली. अभिनंदन. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे हे बघायची की कोण आहेत ते 3 फायनलिस्ट ज्यांचे व्हिडिओ आपण पाठवणार आहोत आपले गेस्ट परीक्षक आदर्श शिंदे यांना. 3 फायनलिस्टची नावं आहेत शुभम जाधव, धीरज शेगार आणि शालन सातपुते. तिघांचंही अभिनंदन. आता आपण व्हिडिओ कॉल करू आदर्श शिंदे यांना. ए भावा, लावा आदर्श दादाला परत एकदा फोन.
यस, तर आदर्श शिंदे आपल्या बरोबर आज सुद्धा आहेत. नमस्कार सर. नमस्कार. 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 तुम्हाला बघितल्यानंतर माणूस एवढा फ्रेश होतो ना, तुम्हाला सांगतो की म्हणजे सगळी गाणी डोळ्यासमोरून जायला लागतात त्याच्या. म्हणजे तुमच्या आजोबांपासून वडील, आता तुम्ही, नंतर पुढची पिढी, म्हणजे दिवसभर हेच चालू असतं. बघा ना, म्हणजे सकाळी भक्तिगीतं लावतात लोक पहाटे, तेव्हा तुमच्या आजोबांचा आवाज ऐकायचा. त्याच्यानंतर जर काय बाबा जुनं काहीतरी ऐकायचं असेल धतिंग, लगेच पप्पांची गाणी लावायची. आणि मग यूथ येतो, यूथ म्हणतो थांबा आमच्या स्टाईलचं लावूया, मग तुमची स्टाईलची गाणी सुरू होतात. दिवसभर बघा ना, शिंदे कुटुंब म्हणजे महाराष्ट्राच्या रक्तात भिनलंय असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू. पण एका गाण्याची तर फरमाईश होणारच, ती तुम्हाला माहिती आहे. ती तुम्ही लाखो करोडो वेळा गायला असेल गाणं, ते म्हणजे नवीन पोपट, तुमच्या वडिलांचं इतकं फेमस गाणं. तर जरा त्याचे 2 ओळी जर गायल्या तर आमच्या गावातले लोक लयच खुश होणार राव आज. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. खतरनाक खतरनाक खतरनाक. तर काल तुम्ही आमच्या बरोबर होतात सर. 3 व्हिडिओ तुम्ही बघितले, आज सुद्धा 3 तुम्हाला पाठवलेले आहेत, ते तुम्ही बघा आणि एक विनर निवडा सर. हा खनखनीत मस्त गायलं यार धीरजने. अरे जबरदस्त एनर्जी आहे. अरे अजय, तू दिसत नाही आम्हाला, जरा लाईट तरी चालू कर. 2 लाईट चालू आहे बाबा. अरे क्या बात है. अरे ब्राईटनेस वाढव तुझी. 1 मिनिट. अजून क्या बात है. वाह वाह. हमारी घर से भी डूबी वाह, क्या दाने दाने में केसर कदम था. तुम्हाला आता ठरवायचंय की आजच्या भागाचा विजेता कोण असायला पाहिजे. मला असं वाटतं की धीरज. हा. पण माझं गाणं गायलं म्हणून नाही, पण मला तो एकंदरीत आवडला. आणि अर्थात म्युझिकल आहे, गाणं गातोय म्हटल्यावर कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर असेलच. वा 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 वा. पण आज आदर्श शिंदे आहेत म्हटल्यानंतर तर महाराष्ट्राची इच्छा असणार की त्यांनी पण आमच्यासाठी काहीतरी ऐकवावं, कारण हा कार्यक्रम सगळे आता घरात बसून बघतायत सध्या. मला आवडेल. आणि मी आता धीरजला विनर केलं तर धीरजने जे गाणं गायलं मी त्याच्यासाठी गाणं गायले, कारण की मला खूपच आवडला धीरजचा आवाज. आणि मला खरं तर मी खूप चांगला आशीर्वाद देतोय त्याला, आणि तो खूप मोठा गायक व्हावा पुढे. तर गाणं हे धीरज तुझ्यासाठी. तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजू द्या. माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या, माझं काळीज लागलंय नाचून गाणं वाजू द्या. गाणं वाजू द्या, 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 गाणं वाजू द्या. खतरनाक. थँक्यू. म्हणजे तुम्हाला तर म्युझिकची गरज पण नाही बाबा, असं काय. थँक्यू. क्या बात आहे. आणि खरं सांगू का, आजचा एपिसोड हा जुळून आलाय आदर्श. मी प्रामाणिकपणे सांगतो की हा एपिसोड असा बनवलेला नव्हता की चला ह्याच्यात आदर्श शिंदे आहेत म्हणून 2 गायक यायला पाहिजेत किंवा काहीतरी असं घडायला पाहिजे. हा अक्षरशः डेस्टिनीनी बनलेला एपिसोड आहे की त्यात आदर्श शिंदे आले,
त्याच्यात कालच्या भागात महेश अटक आला, याच्यात तो धीरज नावाचा बरोबर एक गायक मुलगा आला. हे अजिबात ठरवलेलं नव्हतं, आम्ही लिखाणात सुद्धा ठरलेलं नाही की हा एपिसोड असा आपल्याला करायचा आहे. आणि आदर्शजी धन्यवाद, तुम्ही आमच्या या कार्यक्रमात येऊन आमची शोभा वाढवली कार्यक्रमाची. थँक्यू व्हेरी मच. मला खूप मजा आली निलेश, आणि एकदा तर तुला बघून खरं तर हसायचं की काय करायचं मजा येते. तुझ्यासोबत बोलताना गप्पा मारताना मजा येत असते नेहमी. पण थँक्यू व्हेरी मच, मला खूप मजा आली या कार्यक्रमात येऊन, आणि चांगलं टॅलेंट बघायला मिळालं. एक सोशल मेसेज सगळ्यांना तुम्ही देता या कार्यक्रमाच्या निमित्ताने. विजया पालोचा खूप चांगला व्हिडिओ बघितला मी, त्याच्यात तो महेश होता धीरज, त्याचं चांगलं गाणं ऐकायला मिळालं. आणि पुढची पिढी येणारी एक सोशली आणि म्युझिकली पण खूप चांगला विचार करते. तर हे बघून ऐकून खूप मजा आली. थँक्यू व्हेरी मच. वा वा वा, धन्यवाद आदर्शजी. आणि परत आम्ही तुम्हाला नक्की आमंत्रित करूया. नक्कीच कधीही आवाज दे, मी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा 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 मंडळी, तर आजच्या भागाचा विजेता आपल्याला मिळालेला आहे आणि तो आहे धीरज शेगार. आता लगेच आपण धीरजला सुद्धा व्हिडिओ कॉल करू. ए भावा, लाव धीरजला व्हिडिओ कॉल. तर मंडळी, आता आपल्या बरोबर आहे छोटा गायक धीरज शेगार. नमस्कार धीरज. नमस्कार. नमस्कार सर. अरे वा 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 वा, शेजारी वडील पण बसलेले आहेत. तुम्हालाही नमस्कार. नमस्कार सर. वा वा धीरज, तू फार सुंदर गातो. तू काही शिक्षण घेतोय का या गाण्याचं? हो सर, घेतोय शिक्षण. सर मी पंडित रघुनाथजी खंडाळकर यांच्याकडे गाणं शिकतो. अरे वा 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 वा. आणि त्याच्यामुळं तुझ्या आवाजामध्ये ते सगळं येतंय, तू शिकलेला आहेस हे कळतंय. तर तुझा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला, आणि तुझा व्हिडिओ आज ज्यांचं गाणं तू गायलं होतंच, आदर्श शिंदे यांनी पण तुझा व्हिडिओ बघितला. आज आपल्या कार्यक्रमात गेस्ट परीक्षक होते ते, आणि त्यांनी तुझं फारच कौतुक केलं. ते म्हणाले मला तुझा व्हिडिओ फार आवडला, आणि आत्ताच तू एवढं भारी गातोयस, तर पुढं गेल्यानंतर तू नक्कीच चांगला गायक होशील, अशा त्यांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलाय तुला. तर ज्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय ती गोष्ट मी तुम्हाला आता सांगतो की आजचा भाग सगळ्या महाराष्ट्राने बघितला. अनेक भारी भारी व्हिडिओ आपल्याकडे आलेले होते. आदर्श शिंदे यांनी सुद्धा धीरजचं कौतुक केलं, आणि आजच्या भागाचा विजेता झालेला आहे धीरज. अभिनंदन. मंडळी, आता प्रत्येक विजेत्याला मिळणार आहे वेंकीज प्युरोटीन यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. तुमचा व्हिडिओ खरंच मला लय आवडला होता, म्हणून सगळ्यांची आमची इच्छा होती की तो या कार्यक्रमात दिसायला पाहिजे. आणि ही तर सुरुवात आहे धीरज, तू हळूहळू प्रयत्न करत राहा आणि चांगला गात राहा. तू पुढे जाऊन चांगला गायक होशील. काय करायचं तुला पुढे जाऊन? तुझं स्वप्न काय? मला गायकच बनायचं मोठं. वडिलांना मला असं सांगायचं की तुम्ही त्याला आशीर्वाद द्या, त्याला साथ द्या, त्याची कला त्याला जोपासू द्या. आणि धीरज, कलेच्या बरोबरीनं अभ्यास पण महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं आता जरी लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन नंतर शाळा सुरू होतील, तर शाळा सांभाळायला पाहिजे आपण सगळ्यांनी. कारण हा कार्यक्रम लहान मुलं खूप बघतायत आपला, त्यांना असं वाटेल की चला आपला पण व्हिडिओ लागला पाहिजे. पण शाळा पण आपण सांभाळली पाहिजे आणि आपली कला अर्थात सांभाळली पाहिजे. तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी. आणि आपल्या कार्यक्रमातर्फे धीरजला मिळत आहे 5,000 रुपयांचा पुरस्कार. अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू सर. वा वा वा. धीरज, आता काय करणार एवढे तुला 5,000 रुपये मिळाले बक्षीस? काय ना सर, त्या 5,000 रुपये मध्ये आमचं घरच भागवणार. खरंय खरंय खरंय. तू आत्तापासूनच घरासाठी काम करतोयस आणि तुझी इच्छा आहे काहीतरी करायची. हे फार महत्त्वाचं आहे मित्रा. सगळ्या मुलांनी हे शिकलं पाहिजे. आणि सगळ्या मुलांना माझं हे सांगणं आहे की धीरजसारख्या मुलांकडून आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे. आपण बऱ्याचशा वेळेला विचार करतो की आपल्या आईवडिलांनी आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे लहानपणी नाही, मोठी मोठी कॉलेजला जाणारी पोरं सुद्धा मी अशी बघितलेली आहेत. ओ पप्पा पैसे द्या, नाही तर मी रुसून बसतो. गाडी द्या, नाही तर मी रुसून बसतो. अरे लय पोरं आहेत असली, लाख लाख रुपयाची गाडी पाहिजे म्हणून रुसून बसतात, घर सोडून जायची धमकी देतात. मी तर म्हणतो अशा पोरांनी हा व्हिडिओ बघायला पाहिजे की बघा त्यांनी ते 5,000 रुपये आपलं घर चालवण्यासाठी आपल्या वडिलांना द्यायचं ठरवलेलं आहे. खरंच मित्रा, तू भारी आहेस. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तू असाच चांगला गात राहा, मोठा गायक हो. अभिनंदन. थँक्यू सर. असेच आशीर्वाद राहू द्या. वा वा वा. धन्यवाद धन्यवाद. चला आता पाहूया डॅझलर इटरना मोमेंट ऑफ द डे. श्री सलमान. मी मस्त आहे बाबा. अजय देवगनला कॉल करा ना. सलमान या रजयचं आडनाव नको घेऊया.
कशाला? काय ना त्याचा आडनाव मध्ये गन हा शब्द येतो आणि तुला माहिती आहे ना गन बंदूक हे सगळं ऐकून मला रडायला येतं. सॉरी बाबा. चला आता पाहूयात वेंकीज प्युरोटीन एनर्जेटिक परफॉर्मन्स ऑफ द डे. शांताबाई 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 अगं शांताबाई, रूपाची खान दिसती छान, लाकात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा ग नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा 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 चक्रा नकरा. शांताबाई शांताबाई. काय मंडळी, मजा आली का नाही? अहो मला तर लयच मजा येते आणि मी वाट बघतोय तुमच्या व्हिडिओची. लगेच एक व्हिडिओ बनवा, आम्हाला पाठवा. त्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9011517825. आणि जसं की मी कालच्या भागात सुद्धा सांगितलेलं आहे की हा व्हॉट्सअप नंबर फक्त व्हिडिओ पाठवण्यासाठी आहे. कृपा करून या व्हॉट्सअप नंबरवरती कॉल करू नका किंवा व्हिडिओ कॉल सुद्धा करू नका. तेवढं आम्हाला सहकार्य करा मंडळी, कारण त्यामुळे तुमचेच व्हिडिओ सिलेक्ट करण्यामध्ये आम्हाला अडचणी येऊ शकतात. तेव्हा लवकर व्हिडिओ पाठवा आणि पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लाव रे तो.